मित्रांनो, मागील काही काळापासून लग्न व्यवस्था ही विस्कळीत होत चालली आहे आणि याचे फार वाईट परिणाम आपल्या यंग जनरेशनवर म्हणजे युवती आणि युवकांवर बघायला मिळतात। त्यात भर म्हणजे विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर। ही अत्यंत गंभीर समस्या आपल्या समाजापुढे येऊन उभी आहे। या समस्येचे अभ्यासपूर्व निरीक्षणे काही तज्ञांकडून नोंदवली गेली आहेत। तीच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार, मी पूनम। आपल्या शाईन विथ पूनम या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल। नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, काळजी यासोबतच विश्वास असणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। नात्यात जर प्रामाणिकपणा असेल ना तर ते नातं शेवटपर्यंत टिकतंच। बघा, बऱ्याच जणांना असं वाटतं की लव्ह मॅरेज असलेलं नातं हे जास्त वेळ टिकतं आणि अरेंज मॅरेज असलेलं नातं जास्त वेळ टिकण्याची शक्यता कमी असते। पण जर आपण आकडेवारी पाहिली तर लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर याचं प्रमाण दोन्हीकडे सेम आहे। एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे काय तर लग्न झालेला असतानाही पुरुष किंवा स्त्री अन्य पुरुष किंवा स्त्री सोबत संबंध ठेवतात। यालाच अडल्टरी म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं म्हणतात। विशेष म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर म्हणजे फिजिकल रिलेशनशिप ही धारणा चुकीची आहे। कधी तर व्यक्ती समोरच्या व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या ही कनेक्ट झालेली पाहण्यात आली आहे। तर मग या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची नेमकी कारणे काय आहेत ते आपण बघूयात। यातले पहिले कारण आहे पसंती आणि संमतीशिवाय लावलेली मुला-मुलींची लग्न। अनेकदा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नसतात, मग ते घरच्यांच्या दबावाखाली येऊन लग्न करतात। आणि हे जे लोक आहेत जे दबावाखाली येऊन ज्यांनी लग्न केलं आहे ते महिला किंवा पुरुष नंतर पुढे जाऊन एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे अट्रॅक्ट होण्याचे प्रमाण जास्त आहे हे दिसण्यात आले आहे। कोणतीही व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे अट्रॅक्ट होते कारण त्यांचं लग्न त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या नावडत्या व्यक्तीशी झालेलं असतं। अशा परिस्थितीमध्ये कधीच स्त्रिया किंवा पुरुष त्यांचं पहिलं प्रेम विसरत नाही, त्यामुळे त्यांचं मन हे भूतकाळाकडे झुकायला लागतं आणि या भावनिक कनेक्शनमुळे त्यांच्या लग्नातल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ लागतो। यामध्ये दुसरं कारण आहे कमी वयात झालेली लग्न। कमी वयात लग्न झाल्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात लवकर स्थिरता येते, पण तीच स्थिरता काही काळानंतर अनेकांना बोरिंग आणि इरिटेटिंग वाटू लागते। त्यांच्या नात्यामध्ये डेटिंग, सेलिब्रेशन, ट्रॅव्हलिंग, गिफ्टची देवाणघेवाण अशा हव्या गोष्टींचा अभाव असतो। सततच्या जबाबदारीमुळे त्यांच्या आयुष्यात काही थ्रिलच राहिलेलं नसतं। आयुष्यात कामाचा ताण इतका असतो की ते जोडीदाराला आणि घरच्यांना वेळ देऊ शकत नाही आणि अशा वेळी काही जण तिसऱ्या व्यक्तीचा आधार शोधू लागतात आणि यातूनच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरची सुरुवात होते। यातले तिसरे कारण आहे बिघडलेले शारीरिक संबंध। अनेक लोक तेव्हा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे झुकतात जेव्हा त्यांच्यातले भावनिक अटॅचमेंटसोबत फिजिकल रिलेशन ही खराब होते। तज्ज्ञांच्या मते वैवाहिक नाते मजबूत ठेवण्यासाठी चांगले शारीरिक संबंध असणे खूप आवश्यक आहे। यामधलं चौथं कारण आहे कुटुंब नियोजनात होणारी घाई। अभ्यासकांच्या मते लग्नानंतर नवीन नात्याशी जुळवून घेण्यासाठी आणि या काळात आपल्या जोडीदाराला समजून घेण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा। कुटुंब नियोजनाबाबत दोघांनीही एकमताने निर्णय घ्यावा। पण काही वेळा मुलाची जबाबदारी उचलायची मानसिक तयारी नसतानाही काही कपल मुलांना जन्म देतात। यामागे घरगुती आणि सामाजिक अशी दोन्हीही कारणे असतात। नवीन नात्यासोबत मुलाचीही जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडते,
त्यामुळे त्यांची पर्सनल लाईफ पूर्णपणे डिस्टर्ब होऊन जाते आणि मग ते नवीन नातं शोधू लागतात. यामधले 5वे कारण आहे पैशाची कमतरता. जास्त कपलमध्ये सतत भांडण होण्याचे एक कॉमन कारण बघितले जाते, ते म्हणजे पैशाची कमतरता. यामुळे घरात सतत चिडचिड होते आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेला जोडीदार शोधायला लागतात, जे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील. आणि त्यात सततच्या भांडणामुळे कपल्स वेगळे होण्याचा विचार करतात किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरकडे अट्रॅक्ट होतात. ही झाली कारणं. पण मित्रांनो, तसं पाहिलं तर विवाहबाह्य संबंध हा अपराध होऊ शकत नाही. असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने 2018मध्ये दिला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयामध्ये अजूनही मतमतांतर आहे. ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हटले होते की राज्यघटनेनुसार विवाहबाह्य संबंध हा क्रिमिनल ऑफेन्स ठरत नाही. हिंदू धर्मानुसार कायद्यात विवाहबाह्य संबंध प्रौढ महिला आणि पुरुषामध्ये परस्पर सहमतीने असल्यास तो गुन्हा ठरत नाही. पण बॉम्बे हायकोर्टाचे वकील राकेश राठोड यांचं याबाबतचं मत वेगळं आहे. ते म्हणाले होते, सुप्रीम कोर्टानं अडल्टरीच्या गुन्ह्यातील शिक्षेची तरतूद रद्द केली आहे, पण विवाहबाह्य संबंध वैध ठरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे अडल्टरी गुन्हा नाही असं आपण म्हणू शकत नाही. कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली गेली तर त्यात अडल्टरीचा उल्लेख येतोच. तर विवाहबाह्य संबंध कायद्याबाबत बोलताना वकील स्वप्ना कुदे सांगतात, सप्टेंबर 2018पर्यंत अडल्टरी भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अंतर्गत गुन्हा होता. त्यात एखादा पुरुषानं विवाहित स्त्रीसोबत संबंध ठेवले तर त्या महिलेच्या पतीला पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता. कायद्यासमोर पुरुष स्त्री समान आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने हा क्रिमिनल ऑफेन्स होऊ शकत नाही असा निर्णय दिला. हे कलम रद्द केलं. स्वप्ना कोंदे पुढे म्हणतात, ते कलम पुन्हा अंमलात आणायचं असेल तर विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या स्त्री पुरुष दोघांनाही कायद्यासमोर आरोपी करण्यात आलं पाहिजे. तर ज्येष्ठ कायदेतज्ञ आणि वकील अमित कारखानेच बोलतात, विवाहबाह्य संबंध क्रिमिनल ऑफेन्स होता. आता त्यात अटक करता येत नाही, पण अडल्टरीचा आधार घेत कोर्टात घटस्फोटाची केस दाखल करता येऊ शकते. कोर्टात हा एक चांगला ग्राउंड असू शकतो. तर कायदेतज्ञ उल्हास बापट म्हणतात, विवाहबाह्य संबंध असल्यास त्या आधारावर पती किंवा पत्नी घटस्फोट मागू शकते. एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टाने एका आदेशात विवाहबाह्य संबंधातून झालेल्या मुलांना आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क असतो असे देखील सांगितलं आहे. तर मित्रांनो, लग्न हे पवित्र नातं आहे, ज्यामध्ये आपण त्या व्यक्तीशी आयुष्यभर निष्ठा ठेवण्याचे वचन देतो. पण सध्याच्या काळात हे विवाहबाह्य संबंध सातत्याने त्यांच्यात वाढ होत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे.